श्री स्वामी समर्थ. चला माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण ज्वारीच्या लाह्या कशा बनवून घेणार आहे ते बघूया. ह्याच्यासाठी हो काही तर 1 चमचा मीठ टाकून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हो काही तर आपण एक गावरान ज्वारी घेतलेली आहे. ही आपली सोलापूर साईडची ज्वारी आहे, गावरान मालदांडी. तर आता आपण हो ह्याला बुरबुड्या आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण आता पाण्यात टाकून घेऊया आणि 2 मिनटं हलवून घेऊया. म्हणजे त्याचे जरा काय असेल किडके ते वर येत, फोस ही ज्वारी असली ती ना ते वरती येते ना, त्यामुळं आता आपण हे केलेलं आहे, टाकून घेतलेले आहे. एकच अशी उकळी येऊन द्यायची, म्हणजे 2च मिनटं ठेवायची आणि त्याच्यात परत 3-4 मिनटं अशी झाकून ठेवायची. हो का, अशा बुरबुड्या आलेल्या होत्या. तर आता आपण ह्याला 5 मिनटं झाकून ठेवूया. चला आता उघडून बघूया. हो का, आणि हे वरचं आहे ना पाणी असं काढून घेऊया आपण. हो का, ह्यातलं वरचं पाणी काढून घेऊया. का तर ते जरी काय फुसकी ज्वारी असेल तर जाते. आता आपण ह्या चाळणीमध्ये घेऊया. अशी पाणी नितळायला 2 मिनिटाला ठेवून घेऊया. ह्याच्यामध्ये सगळं पाणी असं खाली नितळून जाईल. आता ही कॉटनच्या कपड्यावरती सगळी ज्वारी अशी हे करूया. ह्या कॉटनच्या कपड्यानं सगळी पुसून घ्यायची, कोरडी करायची हिला. हो का, मस्त अशी ह्या कपड्यानं सगळी कोरडी करायची. अशी एकदम वाळली पाहिजे. तर आता हिला 10-15 मिनटं ठेवूया अशी. बघा आता वाळलेले आहे आपले. आपण हिला अर्धा तास फॅन खाली ठेवली होती. तुम्ही ही रात्री पण करून ठेवून सकाळी तुम्ही लाह्या काढू शकतात. तर आता आपण ह्याला अर्धा तास झालं. आता हो का कशी अशी खडखडीत वाळलेले आहे. तर हो का इथं आपण कढई ठेवलेली आहे गरम व्हायला. तर कढई कशी जाडबुडाची ठेवायची, म्हणजे लाह्या फटाफटा पटकीनं होतात, म्हणजे छान फुटतात. त्याच्यामुळं आता आपण हे ठेवले आणि आधी कडक असे तापून द्यायची, म्हणजे ती जास्त गरमी असली ना म्हणजे अशा फटफट फुटून जाते. चला आता आपण एक मुठभर टाकून घेऊया. आणि आता आपल्याकडं ही नाही ना वर झाकायचं ती काचचं, तर आपण हे कपड्यानंच असं कॉटनच्या फोडणार आहे. नाहीतर आपण ह्याच्यावर ताट झाकूनच फोडणार आहे. असे मस्त हे करून फोडायच्या. बघा हो का, आपल्या लाह्या कशा फुटायला लागलेल्या आहेत. आता आपण झाकून घेऊया जरा. आणि दांड्याची कढई असली तर नक्की ठेवा. आता माझ्याकडं नाही म्हणून नाही ठेवली, का तर हो का असं हलवायला मदत होते, म्हणून आपण दांड्याची कढई माझ्या मैत्रिणींना असले तर नक्की ठेवा. हो का, आता आपल्या एवढ्या लाह्या फुटलेल्या आहेत. तर आता आपण ही काढून घेऊया. दुसऱ्या बी अशाच करून भाजूया. बघा हो का, आपल्या एवढ्या झालेल्या आहेत. तर आता आपण ताटात काढून घेऊया. बघा आपल्या एवढ्या झालेल्या आहेत लाह्या. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण घरीच अशा बनवतात का, कमेंट करून सांगा. आणि माझ्या लाह्याची डिश तुम्हाला आवडली असेल तर नागपंचमीनिमित्त फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.